पाहिल्यानंतर जर असं मतदान होत असेल, तर मग लढायचं कुठल्या गोष्टीसाठी हा मुद्दा निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून पुढे राहतो. पण तुम्ही सचिन, जो मुद्दा मला- उपस्थित केला मला हो असं मी त्याच वाट- मुद्द्यावर येतोय की पण जनतेनं स्वीकारल्याचं दिसतंय. हा मी तेच तर बोलतोय. त्याचं म्हणून तर त्याचं वैषम्य जे वाटतंय मला- आज मला- या निकालाचं दुःख आम्हाला दुसऱ्या दोन अँगल नाही, म्हणजे आम्ही जवळपास जरी असतो तरी समजू शकलो असतो, परंतु ज्या पद्धतीने हे संपूर्णपणे एक उद्ध्वस्त करणं विरोधी पक्षाला हा जो निकालामधनं दिसतंय हे काही पटणारी गोष्ट नाही. नैतिकतेच्या कसोटीवर घ्या, राजकीय सुसंवादाच्या कुठे घ्या, कारण महाराष्ट्रामधला या मला- 10 वर्षामधला जो राजकीय सचिन भाऊ. संवादाचा स्तर हा इतका खाली जो आलेला आहे, नैतिक पातळीवरती खाली आलेला आहे, भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीचे निर्णय आहेत. तुम्ही मला 2.5 वर्षाचा आता प्रवीण भाऊ आहे तिकडे, मला सांगा हे पहिलं सरकार असेल 2.5 वर्षाचं की ज्याला फ्लॅगशिप प्रोग्राम नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे कुठलीही दिशा नसलेलं हे सरकार होतं. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे जेव्हा 5 वर्ष फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेलाही फ्लॅगशिप प्रोग्राम होते. तुमचा जलयुक्त शिवारचा विषय होता, एक नॅरेटिव्ह होतं की त्या ठिकाणी या विकासाचा एक रोडमॅप होता. या सरकारला ना कुठल्याही पद्धतीचं दिशा होती ना दशा होती. केवळ आमदार सांभाळण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि त्या आमदार सांभाळण्याच्यामध्ये फार प्रचंड मोठं आर्थिक नुकसान महाराष्ट्राचं झालं, सामाजिक नुकसान झालं, नैतिक नुकसान झालं. आणि असं असताना त्यावेळेला निश्चितपणे म्हणजे आजच्या कालावधीमध्ये त्यांनी म्हणजे लोकसभेमध्ये जो निकाल झाल्यानंतर यांनी लाडकी बहीण योजना आणली, सगळ्या त्याचे करेक्टिव्ह काही मेजर्स घेतले असतील, परंतु मूलतः